छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहेत. शनिवारी सामन्यावेळी समर्थकांमध्ये राडा झाला होता. यामुळे आजचा सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींची गर्दी नव्हती. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात आज दिलबहार तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात सामना झाला. पूर्वार्धात दिलबहारच्या रोहन दाभोळकर, जावेद जमादार, स्वयं साळोखे यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या. मिळालेल्या कॉर्नर पासवर दिलबहारच्या पवन माळी यानं हेडद्वारे मारलेला चेंडू प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार माने यानं रोखला. पूर्वार्धात प्रॅक्टिसकडून अपेक्षित चढाया झाल्या नाहीत. मध्यंतरापर्यंत हा सामना गोलशून्य असा बरोबरीत राहिला. उत्तरार्धात मात्र प्रॅक्टिसकडून जोरदार चढाया झाल्या. शिवम पोवार, राहुल पाटील, आकाश बावकर यांनी केलेल्या चढाया दिलबहारनं रोखल्या. शेवटची 5 मिनिटं बाकी असताना प्रॅक्टिसचा राजा छत्री यानं चेंडूचा ताबा मिळवला. चपळाईनं मारलेला वेगवान फटका दिलबहारचा गोलरक्षक शुभम घराळे यानं रोखला. संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नसल्यानं सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. पंचांनी दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला. मिळालेल्या संधीचं खेळाडूंना सोनं करता आलं नाही. तसंच समन्वयाचा अभावही नडल्याचं प्रॅक्टिसचे प्रशिक्षक रिची फर्नांडिस यांनी सांगितलं. काही खेळाडू लेट पास किंवा फर्स्ट टाईम न खेळल्यामुळे संघास इक्वल हे करायची म्हणजे चान्सेस आले आणि जे 1-2 चान्स मिळाले प्रॅक्टिस क्लबला ते पण चान्स ज्यावेळी फर्स्ट टाईम मारायला पाहिजे होते ते मारायला लेट झाल्यामुळं त्याचा गोलमध्ये कन्वर्ट झाले नाही आणि रिटॅकलचा थोडा प्रॉब्लेम आमच्या टीमला आज होता. कारण 1-2 मॅचेस 1-2 दिवसाच्या फरकानं असल्यामुळं तेवढी प्लेयरांची म्हणजे प्लेयर पण थकले जातात. त्याच्यामुळं थोडा त्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होते. आणि अचूक पासचा अभाव आणि गोलची संधी खेळाडूंनी दवडली. त्यामुळे हा सामना बरोबरीत राहिला अशी प्रतिक्रिया दिलबहारचे प्रशिक्षक धनाजी सूर्यवंशी यांनी दिली. 80 मिनिटांपैकी 60-65% बॉल त्यांच्या पोझिशनमध्ये होता, पण अचूक फिनिशिंग अभावामुळे आमचे खेळाडू गोल करू शकले नाहीत. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला गेला. चान्सेस मिस केले बरेचसे, असे 1-2 पण नव्हे, 4-5 चान्सेस, सिम्पल चान्सेस अगदी मिस केल्यानंतर शेवटी सामना अनिर्णित परिस्थितीत सुटला गेला. दुसऱ्या एका सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सनं BGM स्पोर्ट्सवर 3-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवला. सम्राटनगर स्पोर्ट्सचा नितीन पोवार यानं उत्तरार्धात 55व्या आणि 77व्या मिनिटाला गोल केला, तर 79व्या मिनिटाला यशराज थापा यानं गोल केला. उद्या सोमवारी संध्यामठ तरुण मंडळ अ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यातील सामना दुपारी 1:30 वाजता, तर सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात होणार आहे.